रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. केज नगर पंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची होतीये बोगस चौकशी आणि खरेच चोर सोडून दिली जाते संन्याशाला फाशी. दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे लखन हजारे व अशोक गायकवाड आता आंदोलनाच्या पावित्र्यात. केज नगर पंचायतीच्या घरकुल घोटाळा प्रकरण चांगलेच चर्चेत आले असून या प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची सध्या चौकशी समितीकडून बोगस चौकशी होत असून खरे चोर सोडून दिलेत आणि संन्याशाला फाशी देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे लखन हजारे व अशोक गायकवाड हे या प्रकरणाची चिरफाड करण्यासाठी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. तशा आशयाचे लेखी निवेदन नुकतेच दिनांक 28 एप्रिल मंगळवार रोजी केज तहसीलदार श्री भंडारी साहेब यांना दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने लखन हजारे व अशोक गायकवाड यांनी दिली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी: केज नगर पंचायतीमध्ये 3,65,00,000 रुपयांचा घोटाळा झाला आहे. या घरकुल घोटाळ्यामध्ये केज येथील मोठमोठ्या एजन्सीच्या नावाने लाखो रुपयांचे चेक काढण्यात आलेले आहेत. या घरकुल घोटाळा प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी यांनी एक चौकशी समिती गठीत केली होती. त्या चौकशी समितीने संबंधित एजन्सींना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप प्रसार माध्यमांशी बोलताना लखन हजारे व अशोक गायकवाड यांनी केला आहे. पुढे बोलताना गायकवाड व हजारे म्हणाले की संबंधित दोषी एजन्सीवर तात्काळ 420चा गुन्हा दाखल करून संबंधित एजन्सींना केज नगर पंचायतने ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे व यापुढे केज नगर पंचायतचे कोणतेही काम सदर एजन्सीकडून करण्यात येऊ नये. त्याचबरोबर सदर घरकुल घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार लोकप्रतिनिधींची चौकशी करून दोषी लोकप्रतिनिधींवर तात्काळ 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर संबंधित दोषीवर तात्काळ कारवाई न केल्यास दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणार आहे, असा प्रशासनाला गर्भित इशारा देण्यात आला आहे. आज आपण माननीय केजचे तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे, तर काय मागणीचं आपण निवेदन दिले? आमची मागणी अशी आहे की जो पाठीमागं नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी जो मिळून घरकुल घोटाळा केलेला आहे 4,65,00,000 रुपयाचा, तर त्या घरकुल घोटाळ्यामध्ये जसं की जी समिती आहे चौकशी समिती, तर त्या समितीने जसा अहवाल दिला आहे किंवा फक्त कर्मचाऱ्यावर तुम्ही का गुन्हे दाखल केलेले, तर आमची अशी मागणी आहे की ज्या एजन्सीवर लाखो रुपयाचे चेक आज ह्या नगरपालिकेने दिले आहेत, शिवून दिलेले आहेत, मग तुम्ही त्यांना त्या एजन्सी जे कुणी मालक आहेत तुम्ही त्यांना ब्लॅकलिस्ट करून त्यांच्यावरही 420चा गुन्हा दाखल करावा. त्यासाठी आम्ही दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या मार्फत केज तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे. आणि हा घोटाळा कुणी पोचला आहे, जो कुणी लोकप्रतिनिधी ह्या घोटाळ्याच्या मागं आहेत, हे जे समजा अधिकारी आहेत, ह्या अधिकाऱ्याची ब्रेन मॅपिंग करून किंवा ह्यांना कुणाकुणाला पैसे दिले, ह्यांचा मालक कोण आहे हे सुद्धा उघड झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही जन आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभा करणार आहोत. तुम्हाला असं म्हणायचं का सदर जी नियुक्ती समिती केलेली होती त्या समितीने काही लोकांना वगळलं गेलं, अभय दिलं का त्यांना? 100% काहीतरी ह्याच्यामध्ये डाळ म्हणजे समजा म्हणतात ना डाळ काळते, ही डाळच सगळी काळी आहे. जसं की अधिकाऱ्यांनी जसं की जे कर्मचारी आहेत, कुणी वॉलमन आहे, कुणी आणखी समजा क्रिशन ह्याचे हे आहेत कर्मचारी आहेत, तर तुम्ही त्यांच्यावर जसे 420चे गुन्हे दाखल केले तसे तुम्ही एजन्सीवर का केले नाहीत? एजन्सीला तुम्ही का वगळले? का एजन्सीच्या लोकांनी ह्या समितीला पैसे दिलेत का? हे बी एक मोठा गंभीर आरोप आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर ह्या एजन्सीवर गुन्हे दाखल नाही केले तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जन आंदोलन उभे केल्याशिवाय. आपल्याला असं म्हणायचं आहे का की जे मोठे मोठे जे भ्रष्टाचारामध्ये सामील जे आहेत किंवा ते त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांनाच वगळण्यात आले आणि छोटे छोटे गोरगरिबांना त्याच्यामध्ये गुन्हे टोळण्यात आले? जसं तुम्ही म्हणताय की हे एकदम 100% खरं आहे की ह्याच्यामध्ये कर्मचारी कुठली गलती नाही आहे, कारण त्यांना वरून दबाव होता किंवा तुम्ही हे चेक घ्या, बरोबर आहे का? तर मग तुम्ही जे ह्याचे खरे मालक आहेत, जे खरे सूत्रधार आहेत, जे खरे लोकप्रतिनिधी ह्याच्या मागं आहेत, हे सुद्धा उघड झालं पाहिजे. ज्या जे कर्मचारी आहेत त्यांची ब्रेन मॅपिंग करा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी समजा होणार आहे आणि या सगळ्या ह्याच्यासमोर उघड होणार आहे. तुम्ही ते लोकप्रतिनिधी सुद्धा सोडू नका. ह्याच्या पाठीमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये तेवढेच गंभीर गुन्हे आहेत. तुम्ही त्यांचे नाव वगळलेत, कारण ह्या जी समजा चौकशी समिती आहे आमचा त्याच्यावरच सवाल आहे. मग जसं की कर्मचाऱ्याच्या नावाने चेक दिलेत ते तेवढेच गुन्हेगार आहेत आणि एजन्सी बी तेवढीच गुन्हेगार आहे, मग तुम्ही एजन्सीला का वगळले? ते एक मोठा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये
काळबेर आहे, त्याच्यामध्ये 100% याच्यामध्ये फ्रॉड झालेला या आहे. चौकशी समितीने मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना आणि सदर एजन्सीला अभय दिलाय का या चौकशीमध्ये? 100% या चौकशी समितीने 100% जे मोठे लोक आहेत दबावापोटी किंवा कुणाचा आणखी एखाद्या फोनपोटी जे मोठे मोठे पुढारी आहेत त्यांचे नाव 100% वगळले आहेत. येणाऱ्या काळामध्ये हे सुद्धा नाव घेतले पाहिजे, ही अशी आमची मागणी आहे. आणि विविध संघटनेच्या माध्यमातून केज तालुक्यामध्ये काम करत आलेला आहात. केज नगर पंचायतचा भ्रष्टाचार कारभार हे घरकुल घोटाळा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एक चौकशी समिती गठीत केली होती. त्या अनुषंगाने काही गुन्हेही दाखल झालेले आहेत. त्याबद्दल आपण काय सांगणार? मुळात चौकशी समितीनं जे कर्मचारी आहेत ते 3 कर्मचारी कोण आहेत तर कुणी तिथं वॉलमॅन आहे, 3ही कर्मचारी वॉलमॅन आहेत आणि मुख्य अधिकारी हा नगरपालिकेचा सर्व असतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या जे कर्मचारी आहेत त्यांनी काम केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही कर्मचाऱ्यांना दोषी मानत नाहीत. त्याच्यामध्ये खरे जर दोषी कोणी असतील तर हे एजन्सीवाले आहेत. तर ह्या एजन्सीवाल्यावर 420चा गुन्हा दाखल होऊन यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर ह्यांचा 420चा गुन्हा दाखल केला नाही तर आणि जर एजन्सी जर ब्लॅकलिस्टमध्ये टाकली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं केजमध्ये आंदोलन करणार आहोत. आज रोजी केज नगर पंचायतला त्याच एजन्सी आहेत का पूर्वीच्या? एवढी सपट चौकशी आम्ही आणखी मागणी केलेली नाही, बघितलेली नाही. पण आणखीन त्याच एजन्सी आहेत असं कळतं नाही. या एजन्सीच्या मागे खूप मोठे असे धागेदोरे आहेत. हे सर्व धागेदोरे समोर यावं यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करणार. सरासरी किती एजन्सी आहेत तुमच्या टार्गेटवर? याच्यामध्ये 50 ते 60 एजन्सी आहेत. याच्यामध्ये भरपूर आहेत. केजमधल्या प्रत्येक एजन्सीवर ह्यांनी पैसे टाकलेले आहेत आणि आमची अशी मागणी आहे की ह्या एजन्सीला केज नगरपालिकेने ब्लॅकलिस्ट करून त्यांच्यावर 420 गुन्हे दाखल केले पाहिजेत. यापुढे कुठलेही काम नगरपालिकेने नाही टाकले पाहिजे, कारण हे तेवढेच गुन्हेगार आहे. काही आपण एजन्सीचे नावं सांगू शकता? जनतेला प्रेक्षक वर्गांना आमच्याकडे आहे त्याची प्रिंट आहे, कारण नाव देण्याची गरज नाही. काढलेले आम्ही तुम्हाला तुम्ही एक काम करा. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.